माझं नाव गुलाब गजानन पाटील. वय माझं 60 वर्ष आहे. मी राहायला मुंबईला आहे, दादरला. माझे आई वडिलांना मी भेटण्यासाठी कोकणेर गाव आहे तिकडे आलेले. दिवसभर मी थांबले, व्यवस्थित होतं. संध्याकाळी अचानक मला अनइझी फील व्हायला लागलं आणि डिसेंट्री लागली आणि वॉमिटिंग चालू झालं. मग 3 वर्षापूर्वी मी रिलीफ हॉस्पिटल पालघरचे या ठिकाणी ऍडमिट होते. माझ्या भावाने इथे संध्याकाळी 9:30-10च्या दरम्यान ऍडमिट केलं आणि औषधोपचार असं फटाफट स्पीडमध्ये त्यांनी चालू केले. अगोदरच्या पण फाईल होत्या त्या दाखवल्या. डॉक्टर्सनी फटाफट म्हणजे मेडिसिन कुठलं द्यायचं काय क्विक डिसिजन घेऊन आणि फटाफट माझी रिकव्हरी करायचं त्यांनी ट्राय केलं आणि खरोखर फास्ट रिकव्हरी झाली. रात्रीच म्हणजे 5:30 साधारण पहाटेच्या दरम्यानच माझं फास्ट रिकव्हरी होऊन मला रिलीफ वाटलं. म्हणजे रिलीफ हॉस्पिटलचं नाव जसं आहे तसंच पेशंटला सुद्धा रिलीफच वाटते. मग मी विचारणार आहे डॉक्टर साहेबांना की रिलीफ हॉस्पिटलचं नाव कशासाठी दिलं, कारण पेशंट निम्मे तिथेच एकदम रिलॅक्स होऊन जातो आणि अख्खा स्टाफ वगैरे सगळा गोळा झाला. नर्सेस सगळे डॉक्टर्स वगैरे त्यांनी फटाफट डीप डिस्कशन करून आणि माझी हिस्ट्री सगळी विचारली, कशाने तुम्हाला त्रास होतो काय ते सगळं विचारून आणि फटाफट डिसिजन घेतले, मेडिसिन दिले आणि आता मला एकदम रिकव्हरी फास्ट होऊन आणि मला रेस्टसाठी 1 दिवस ठेवलेलं होतं. कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. आता आय एम व्हेरी 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 रिकव्हरी ओके. इथल्या नर्सेस पण खूप छान, डॉक्टर्स तर काय सांगायलाच नको. अतिशय म्हणजे खूप चांगले डिसिजन घेतात, फटाफट मेडिसिन देतात आणि अननेसेसरी टेस्ट करत नाही. ते मला इथलं खूप आवडलं. कारण स्टमक थोडंसं माझं दुखत होतं, तर डॉक्टर शेट्टी म्हटले आवश्यकता असेल तर तुमची आम्ही टेस्ट करू, नाही तर गोळ्याने बरं झालं तर अननेसेसरी आम्ही टेस्ट करणार नाही. तो डिसिजन त्यांचा मला खूप आवडला की असं समजावून सांगतात पेशंटला की कारण नसताना अननेसेसरी मेडिसिन आणि कुठल्याही टेस्ट करत नाहीत आणि एकदम वातावरण जे आहे हॉस्पिटलचं क्लीननेस आहे, सगळा स्टाफ वगैरे आहे तो व्यवस्थित सगळ्यांशी बोलून आणि आपुलकीच्या नात्याने म्हणजे वाटत सुद्धा नाही कोणावरती चिडाचिड नाही, काय नाही. हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आणि खूप सलोख्याचं वातावरण आहे. त्याच्यामुळे असंच सलोखा सगळ्या पेशंटच्या बरोबर ठेवून आणि फटाफट फास्ट रिकव्हरी होऊन आपापल्या घरी धावतच जाऊ दे असं मी सजेस्ट करते. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर डॉक्टर्स, नर्सेस फॉर केअरिंग अँड फास्ट माय रिकव्हरी. थँक्यू सो मच.